तू एकच तिसरा एवढंच लिहिलाय का? नाही पण साक्षी तू लिहिली आहे टेस्ट पूर्ण? तू गौरी, ही साक्षी तू झालाय, तू पेपर देऊन जा. ठीक आहे. ऋषिके आपला तुझा, सुरेश हा म्हणजे सोमवारपर्यंत आता उद्या सुट्ट्याच आहे. हा सुट्ट्या म्हणजे जाऊ नका कुठे, ते तुमचं आहे ना तिकडे कार्यक्रम सो कॉल्ड रिव्हिजन, अभ्यास झालेल्या कंटेंटची रिव्हिजन करणे. ठीक आहे करा पटकन. टेट्राहायड्रल. ओके इथं तुम्ही इंट्रो, आता इंट्रो मी रिपीट करत नाही, इंट्रो ऑलमोस्ट ते आपण तोच टॉपिक कंटिन्यू करतोय ना, तर इंट्रो तिथंच येणार आहे. महासागर वैशिष्ट्यपूर्ण वितरण विभाजनासह. बरोबर आहे. शास्त्रीयदृष्ट्या भूमितीच्या मूलभूत आधारे, हा शब्द महत्वाचा आहे कारण की हा गेला कशाच्या आधारे? भूमितीच्या मूलभूत, बरोबर आहे, तत्वाच्या आधारे गेला. भूमितीच्या मूलभूत तत्वांच्या आधारे शास्त्रदृष्ट्या पहिली संकल्पना प्रेझेंट करणारा कार्यकर्ता. बरोबर आहे. मग हा सिद्धांत काय आहे, हा सिद्धांत काय मेन्शन करतो ते सांगायचं. बरोबर आहे. कशाच्या आधारे सिद्धांत तो कार्य करतो हे सांगायचं. टेट्राहायड्रोजन त्यांनी शब्द वापरला, म्हणजे काय, त्याचा आधार, सिद्धांताचा आधार काय. मग आधार झाले की त्याची गृहीतके, त्याचे अझम्पशन्स आहेत ना, मग त्याची डायग्राम येईल जी युनिक डायग्राम आहे. खरंच युनिक डायग्राम म्हणजे काय, टेट्राहायड्रल डायग्राम आहे. त्याचे 4 कॉइन्स येतील ज्याला हे म्हटलेलं आहे त्यांनी. त्यानंतर बेस सरफेस येतील 4, करेक्ट, ज्यात तुम्ही सगळ्या शील्डचा उल्लेख केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ते सगळं हे केलं गृहीतक आणि कारणे का मग तो काय कर सिद्धांत, एक्सप्लेनेशन अँड देर इज द कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजनमध्येच किंवा कन्क्ल्युजन म्हणण्यापेक्षा कन्क्ल्युजन नका करू, इथं कन्क्ल्युजन नाही केलं तर तुम्ही मूल्यमापन करून टाका. मूल्यमापन म्हणजेच कन्क्ल्युजन. कारण मूल्यमापन म्हणजेच ना तुम्ही प्लस मायनस मेन्शन करत चालले ना, तो इथं सेपरेट कन्क्ल्युजन करायची गरज नाही. मूल्यमापन केल्यावर हे लक्षात ठेवा डोक्यात. तुम्ही जर मूल्यमापन करताय, तुम्ही हेडिंग देताय मूल्यमापन बाकीच्यांच्या दृष्टीने, बरोबर आहे, ॲक्सेप्ट आहे नाही आहे काय याच्यातल्या उणिवा निघतंय असं, तर मग तिथं कन्फ्युजन एक्स्ट्रा करायची गरज नाही. हे लक्षात घ्यायचं. मी इथं लिहून ठेवतो मूल्यमापन. क्लिअर? ओके. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहे. नाऊ नेक्स्ट इज सागर. हे तर लई स्ट्रेट आहे, हे सगळ्यांचे व्यवस्थित आले. सागरतळ प्रसरण. मग आता इथं पहिले इंट्रो झालं तुमचं लिहून की म्हणजेच काय, सागरतळ प्रसरण काय, बरोबर आहे. नेक्स्ट इन कोणी मांडली, कोणी. त्यानंतर तिचं निरीक्षण आहे, या याच्यानंतर निरीक्षण आहे काय होतील त्याचे, अटलांटिक महासागर रिजेस वगैरे, बरोबर आहे. त्याची डायग्राम येईल तुम्हाला. डायग्राम काय येईल, कायचे कारण, फोर्सेस काय आहे, कारण की डायग्राम आणि मग डायग्राम नंतर तुमचे काय येईल त्याचे कारणे आणि कारणांचं स्पष्टीकरण हे तिथं येईल. हे लक्षात घ्यायचं आहे. तर पुराव्यांचा उल्लेख कुठले आहे आणि अगेन मूल्यमापन. मूल्यमापन इथं कन्क्ल्युजन म्हणायचं नाही, इथं काय टाकायचं, मूल्यमापन हेडिंग टाकायचं. जेवढे सिद्धांत आहेत काय टाकायचं, मूल्यमापन. कारण की ऑलरेडी बाकीच्या टीका आहेच ना, तरच मूल्यमापन करून त्याला मोकळं करायचं. सागरतळ प्रसरण संकल्पना स्पष्ट करा तिथे. मोस्ट ऑफ द याच अँगलने गेलेले आहे. ज्याचा एखादा दुसरा अँगल चुकला असेल त्यांनी ॲड करा फक्त. बाकीच्या जे आहे मोस्ट ऑफ द आहे आन्सर्स. ओके. त्यांनी काही ॲड ऑन करू नका, काही गरज नाही. कोणाला वेळ पुरला होता आपल्या इथं त्या दिवशीची टेस्टमध्ये? पुरला म्हणतोय मी, म्हणजे स्पीड वाढवावं लागेल. हा थोडासा हळूहळू हलवा. ठीक आहे. स्पीड हे करावं लागेल. पूर्ण उरलाय नाही. आणि होतं काय लक्षात घ्या, अशा वेळेस सपोज आता अजून आय डोंट म्हणजे नाही MPSC काय करते, कसा पेपर काढते, प्रत्येक पेपरमध्ये शेवटचे फॅक्टर, शॉर्ट नोट्स शेवटी जर तुम्ही रिसीव्ह करायला गेला, शेवटी रिसीव्ह करताल तो क्वेश्चन लास्टला घ्याल आणि त्यात खूप लिहिणे जोगते शॉर्ट नोट्समध्ये किंवा फाटकन लिहू शकतो आणि वेळ पुरला नाही तर मग तिथं तुमच्या कंटेंट इम्बॅलन्स होतो. मग सुरुवातीला तुम्हाला कंटेंटमध्ये वेळ म्हणजे खूप लेट बसले ना, खूप आठवत बसले, तर शेवटी जिथं हक्काचे मार्क आहे तिथं वेळ कमी बसल्यामुळे कंटेंट आहे पण जो पाहिजे क्रक्स जायला तो क्रक्स तिथं जात नाही. अँड दॅट इज द इम्बॅलन्स. तो पण मार्कावर इम्पॅक्ट करायला शेवटी. म्हणून फार बॅलन्सिंगचा विचार करणं गरजेचं आहे. एका प्रश्नाला मी किती मिनिटं देतो, 7, 8, 9, 10 हे डोक्यात फिट करा. त्याच्यावर झाले की घड्याळ बघत राहा. जसे आपण घड्याळ बघतो ऑब्जेक्टिव्हमध्ये बघायचो फास्ट जायचं, इथेही बघणं गरजेचं आहे, नाही तर होतं नाही. ओके. शेवटी आता आयोगाने वर्ड्सची लिमिट केली आहे किंवा आयोगाचं आता UPSC प्रमाणे आलं तर प्रश्न कट करून जागा सोडून देईल. बरोबर आहे. आधीसारखं जो असतं 2008चा जो काळ होता सुरुवातीचा, त्या काळात तर कोरे पानं देत द्यायचे आयोग. मग आपल्याला युनिव्हर्सिटी पाहिजे सप्लिमेंट, सप्लिमेंट पेपर्स नाही व्हायचा, किती लिहून किती नाही असं व्हायचं ना ते. तसं नाही आहे. म्हणून ते ऑलरेडी मर्यादा असणार
तो आपण आतापासून काउंट करणं गरजेचं आहे. खंड आणि महासागराची उत्पत्ती, अलीकडे आलेल्या दृष्टिकोनाची चर्चा, बरोबर आहे. खंड आणि महासागर पृथ्वीपासून पृथ्वीवर अंतर्गत, म्हणजे अगेन अँड अगेन तोच तो येतोय परत इंट्रो. इथं तुम्ही परत काय करणार, दृष्टिकोन. म्हणजे आता मी इथं म्हणेल फक्त हे दृष्टिकोन तुम्हाला इथे सांगावं लागेल. ते कुठले, दोनच दृष्टिकोन येतात खंड आणि महासागराचे बेसिकली. हे बा, पहिले आकुंचन आणि प्रसरण. त्याच्या आधी फार फार तर काय होतं की स्टॅटिक किंवा स्टेशनरी, म्हणजे फ्लो होणं शक्य नाही. हे सगळं काय होतं, स्टॅटिक आणि स्टेशनरी, म्हणजे एकाच जागी होतं. मग याच्यातून आणलं की याचं विस्थापन आणि वहन होऊ शकते, बरोबर आहे. पण याच्यातनं तुम्हाला मेन काय यायचं आहे, जे स्थिर संकल्पना याच्याकडे होती, एक स्थिर संकल्पना. दुसरी कुठली होईल तुमची, विस्थापन संकल्पना. कारण बघा ना, टेट्राहायड्रलपासूनच काय झालं, स्टॅटिक्सला तुमचा हे जे हे केलं आहे ते टेट्राहायड्रलपासूनच केलं ना, ब्रेक केलं आहे टेट्राहायड्रलमुळे. मग स्थिर संकल्पना कुठल्या आहे त्यातलं थोडंसं पॉईंट लिहून ठेवायचे. आणि मग तिच्यात तुमचं आकुंचन किंवा संकोचन, बरोबर ना. आणि इथंच तुमचं अपवहन. आणि मग तुम्हाला माहिती आहे एक्सप्लेनेशन काय आहे तर, बरोबर आहे. मग त्याचा प्रवास चालू करायचा टेट्राहायड्रलपासूनच. शेवटी दृष्टिकोन कोणाच्या उत्पत्तीसंबंधी टेट्राहायड्रलपासूनच आहे ना, बरोबर आहे. हे सगळ्यांचं मांडणी काय होती, प्रामुख्यानं खंड आणि महासागर कसे फॉर्म होत गेले, यांचं विस्थापन काय होत गेलं. आणि मग बाकीची चर्चा जी आपली नेहमीची आहे त्याच्यातलेच पॉईंट्स इथं मेन्शन केले तरी चालणार आहे. भूसन्नती संकल्पना इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड, बरोबर आहे. पण भूसन्नती संकल्पनेची उत्क्रांती स्पष्ट करा. उत्क्रांती, संकल्पना स्पष्ट करा पहिले आणि मग उत्क्रांती, म्हणजे 2 टप्पे करायचे. संकल्पना सांगताना तुम्ही काय सांगणार, हे स्पष्ट करा म्हणजे भूसंकल्पना काय, बरोबर आहे. आणि हे कसे तयार होते हे तुमच्या इथे आलं पाहिजे. म्हणजे भूसन्नती काय, त्याची व्याख्या, भू वगैरे तुम्हाला माहिती आहे, सन्नती म्हणजे काय असे गिरिजन खोरे. नंतर कोणी मांडली त्याचा आपण हे केला होता उल्लेख, हॉल्स असेल, बरोबर. त्यानंतर डॅना आहे, कॉइन केला वर्ड कोणी केला, काय केला, जेम्स हॉल, डॅना, बरोबर आहे. आणि मग संकल्पनेची उत्क्रांती किंवा विकास तुम्ही कुठून द्याल, हॉकपासनं. हॉकनीच आणलाय ना, बरोबर आहे. हॉकपासनं महत्त्वाची त्याची सविस्तर स्पष्टीकरण हॉकचं, पण दृष्टिकोन पण देऊन द्यायचे. युवांचं शॉर्टमध्ये किंवा शूरकट अशा आपण जे 2-3 नाव होतं त्यांचा पण दृष्टिकोन आहे संकल्पनेच्या विकास संदर्भात काय द्यायचं. आणि टप्पे दिले ना वेगवेगळे. नाही शॉर्ट, एक तुम्हाला एक वाक्य उचलायचं आहे, त्याचा क्रक्स काढणं जमलं पाहिजे. आता युवांस म्हटलं सगळं थोडी युवांचं मांडणार आहे तुम्ही, बरोबर आहे. युवांचा ॲक्च्युअल मेन अप्रोच काय होता, बरोबर आहे. इथं मेन स्पष्टीकरण कोणाचं आलं पाहिजे, फक्त हॉकचं आलं पाहिजे. हॉकनी स्पष्टीकरण केलं आहे ना, हॉकनीच काय केलं, ही जास्त डेव्हलप केलेली आहे. यांनी फक्त काय केलं आहे, डॅनानी किंवा हॉल्सनी फक्त मांडली आहे. पण त्याची खरंच कोणी केलं स्पष्टीकरण दिलं जास्त, हॉक म्हणून हॉकला. आणि ते 2 दृष्टिकोन द्यायचे. याच्यानंतरही पुढं त्याचं हे होत आलं म्हणून इतकीच त्याची मांडणी तिथं करणं गरजेचं आहे. होम्स इथं डायरेक्ट दिलं आहे होम्सचा. मग होम्सचं माहीतच आहे काय दिलं आहे, पर्वत निर्मितीमध्ये होम्सचे औष्णिक अभिसरण, त्या कन्व्हेक्शनल, पण त्याचा डायग्राम. आता हा प्रश्न मला वाटतं अटेम्प्टच नाही केला आहे, कोणी केला आहे मला दिसलाच नाही. हा मला पाहिजे होत्या, याच्यात 3 डायग्राम आहे ना, होम्स दिले नाही का, ॲटलिस्ट 2 तर डायग्राम करावंच लागेल तुम्हाला कन्व्हेक्शनल अभिसरणाच्या. पण तुम्ही केला नाही हरकत नाही. पण डोक्यात ठेवा, हा मोठा प्रश्न पळून गेला आहे जुन्या UPSCला. कन्व्हेक्शनल अभिसरण नाही का वर खालून वर सरकतं होम्सची, ते त्याच्या अनुसार पडणाऱ्या याच्यामुळं. पण हरकत नाही, याच्यात तुम्ही तुमच्या याच्यातली अभिसरण याची संकल्पना काय आहे ही इथं प्रेझेंट करायची. त्याच्यानंतर याच्यातलं आपण होम्सनी मांडल्यानंतर त्याचं उद्दिष्ट काय होतं, आपण उद्दिष्ट आहे ना प्रत्येकाने यांना, कुठल्या उद्दिष्टाने यांनी मांडली. नंतर यांनी काय दिलं, गिरिजनक शक्ती, फोर्सेस, बरोबर. त्याच्यानंतर त्याचा आधार काय आहे, सिद्धांताचा आधार. आणि मग त्याचं स्पष्टीकरण आणि मग मूल्यमापन. या सिक्वेन्सनी ते प्रेझेंट करणं गरजेचं आहे, असं लक्षात घ्यायचं आहे.